हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आय यूट्यूब चॅनल। आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 6 चा मॅथमॅटिक्स चॅप्टर फर्स्ट बेसिक कन्सेप्ट इन जिओमेट्री। या चॅप्टरमध्ये काही आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील। या कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट फर्स्ट हा एकदम इझिली लक्षात येईल या चॅप्टरचा। त्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे पॉइंट्स। तुम्हाला माहिती आहे पॉइंट्स म्हणजे आपण एक पेन घेऊन जर बुकवरती डॉट काढला तर तो पॉइंट होतो। मग असे कितीतरी पॉइंट तुम्ही तुमच्या बुकवरती काढू शकता आणि या पॉइंटची रीडिंग आपल्याला प्रत्येक पॉइंटला आपल्याला नाव द्यावं लागेल। लाईक दॅट पी क्यू आर आणि याला वाचणार कसं तर पॉइंट आर, पॉइंट क्यू, पॉइंट पी, पॉइंट एस हे झाले आपले पॉइंट। ह्या पॉइंटची ओळख तुम्हाला बऱ्यापैकी आहे कारण खूप वेळेस आपण काय करतो पॉइंटचा यूज करून आपण आपले होमवर्क वगैरे करण्यासाठी त्याचा वापर करतो। नेक्स्ट पॉइंट आहे लाइन सेगमेंट्स अँड लाइन्स। लाइन सेगमेंट्स अँड लाइन्समध्ये काय आहे पहा, इथे मी 2 डॉट देते आणि ह्या पॉइंटला हे डॉट म्हणजेच आपले पॉइंट आहेत। या पॉइंटला मी नाव देते ए, पॉइंट बी। या पॉइंटमधून एक आपण लाइन काढूयात। पहा, या 2 पॉइंटमधून जाणारी एक लाइन काढूयात आणि या लाइनला दोन्ही साइडने हे ॲरो देऊयात। हे ॲरो म्हणजे काय आहेत की या साइडनं पण हा पॉइंट ही लाइन वाढू शकते आणि या साइडने पण ही लाइन वाढू शकते। कुठेपर्यंत वाढू शकते? इन्फिनिटीपर्यंत वाढू शकते। जिथपर्यंत आपल्याला ही लाइन वाढवायची आहे तिथपर्यंत आपण दोन्ही साइडने लाइन वाढवू शकतो, एक्सटेंड करू शकतो, त्यालाच लाइन असे म्हणतात। याला बोलणार कसं? लाइन ए बी किंवा तुम्ही याला लाइन बी ए असंही नाव देऊ शकता, लाइन बी ए। पण ह्या दोन्हीचा अर्थ काय आहे? लाइन ए बी आणि लाइन बी ए हे एकच आहेत, सेम आहेत, हे वेगळे नाही आहेत। अशा प्रकारे तुम्ही याची रीडिंग करू शकता, रिटर्न पण करू शकता। आता सेगमेंट काय आहे? सेगमेंट म्हणजे एखाद्या लाइनचा एक छोटासा तुकडा। फॉर एक्झाम्पल आपण हा घेऊ शकतो ए आणि बी, हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि ए आणि बी हे कंटिन्यू करायचं आहे। पहा, इथं एक्झाम्पल घेऊन बघूयात। परत मी इथे 2 पॉइंट घेते, या पॉइंटला ए नाव देऊयात आणि बी या पॉइंटला बी असे नाव देऊयात। या पॉइंटमध्ये एक लाइन घेते मी। आता इथे काय दिसते आपल्याला की या साईडलाही ॲरो नाहीये आणि या साईडला पण ॲरो नाहीये, म्हणजेच सेगमेंटमध्ये ए पॉइंट ए कडे पण ही लाइन वाढू शकत नाहीये आणि पॉइंट बी कडे पण ही लाइन वाढू शकत नाहीये कारण हा लाइनचा एक तुकडा आहे, त्याला आपण लाइन सेगमेंट असे म्हणतो। याची रीडिंग कशी करणार? या लाइनला, लाइन सेगमेंटला नाव कसं देणार तुम्ही? म्हणू शकतो आपण सेगमेंट ए बी और किंवा सेगमेंट बी ए। याचाच अर्थ ए बी आणि बी ए, सेगमेंट ए बी आणि सेगमेंट बी ए हे काय आहेत? सेम आहेत। त्यानंतरची कन्सेप्ट आहे बाळांनो रे। आता रे काय आहे? इथे परत काय होतील? 2 पॉइंट आपल्याला द्यावे लागतील। फर्स्ट पॉइंटला नाव देऊयात ए आणि सेकंड पॉइंटला नाव देऊयात बी। आता इथे काय होणार आहे पहा, ए पासून सुरुवात होणार आहे आणि बी थ्रू जाऊन ही लाइन आपण काय करू शकतो? पुढे वाढवू शकतो। म्हणजे इथे एका साईडला ॲरो आहे आणि एका साईडला इथे काय झालेलं आहे? सुरुवात आहे। म्हणजे या साईडला काय होणार नाहीये? ही लाइन वाढणार नाहीये, पुढे एक्सटेंड करू शकत नाहीये। पण बी थ्रू आपण काय करू शकतो? बी पासून पुढे याला आपण इन्फिनिटीपर्यंत वाढवू शकतो, त्यालाच आपण रे म्हणतो, जो एका साईडनेच वाढतो। जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा वाढू शकतो पण तो एकाच साईडने वाढतो। आता याला नाव कसं देणार आहे रेला? आपण म्हणू शकतो रे ए बी। तुम्ही याला रे बी ए असं म्हणू शकत नाही कारण रे ए बी आणि रे बी ए हे वेगवेगळे असतील। त्याचं एक्झाम्पल घेण्यासाठी हे ए बी झालं। तुम्हाला आणखी एक रे काढून दाखवते,
2 पॉईंट आपण परत घेऊयात. आता या पॉईंटला नाव देऊयात आपण ए, बी देऊयात आणि इथे देऊयात ए. आता या रेला आपण म्हणू शकतो रे बी ए, कारण हा कुठून सुरू झाला आहे, बी पासून, आणि ए थ्रू जाऊन काय जातोय, तो पुढे जातोय, त्याला आपण रे बी ए असं म्हणतो. हा ए पासून सुरुवात होतो आणि बी च्या पुढे आपण याला वाढवू शकतो, त्यामुळे हा काय झाला रे ए बी. रे बी ए आणि रे ए बी हे सेम नसून हे दोन्ही वेगवेगळे रे आहेत. नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्लेन. प्लेन काय आहे, आता प्लेन समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या टेबलाचा सरफेस बघू शकता. टेबलाचा पृष्ठभाग हा प्लेन आहे, त्याचबरोबर चा रायटिंग हा आहे आणि प्लेन हा बाजू वागतो. चारीने काय होतं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे प्लेन. प्लेन समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या टेबलचा सरफेस बघू शकता. त्याचप्रमाणे रायटिंग पॅड आहे, रायटिंग पॅडचं सरफेस हे प्लेन आहे. प्लेन हा चारी बाजूने वाढू शकतो बाळांनो. या साईडने वाढतो, या साईडने वाढतो, या साईडने आणि याही साईडने. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही त्याला काय करू शकता, एक्सटेंड करू शकता. प्लेन ही कन्सेप्ट खूप इझी आहे. त्यानंतरची कन्सेप्ट आहे आपली पॅरलल लाईन. पॅरलल लाईन काय आहेत, या 2 लाईन इथं आपण काढून घेऊयात. पहा, या 2 लाईनमध्ये आपल्याला काय लक्षात येते की ह्या दोन्ही लाईन दोन्ही साईडने काय आहेत, वाढणार आहेत. आणि ज्यावेळेस हे वाढणार आहेत त्यावेळेस ते एक दुसऱ्याला मिळणार नाही आहेत, भेटणार नाही आहेत किंवा टच होणार नाही आहेत. त्याला आपण पॅरलल लाईन असे म्हणतो. म्हणजे दोन्ही लाईन काय आहेत, स्ट्रेट आहेत, सरळ आहेत, त्या झाल्या पॅरलल लाईन. त्यानंतरची कन्सेप्ट आहे इंटरसेक्टिंग लाईन. इंटरसेक्टिंग लाईनमध्ये काय असेल, कोणत्याही 2 लाईन ह्या काय असतील, एक दुसऱ्याला मिळत असतील, टच करत असतील, भेटत असतील, त्याला आपण काय म्हणणार आहोत, इंटरसेक्टिंग लाईन. ही झाली इंटरसेक्टिंग लाईन. पॅरलल लाईन आणि इंटरसेक्टिंग लाईन समजून घेण्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहा, प्रॅक्टिस सेट 1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला आहे. लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोइंग. इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे. या आकृतीला बघून आपल्याला काही इथं आपण जे आत्ता कन्सेप्ट क्लिअर केल्या ते कन्सेप्ट इथं लिहायचे आहेत, म्हणजे नाव द्यायचे आहेत. फर्स्ट पॉईंट आहे आपल्या इथं कॉलिनियर पॉईंट्स. कॉलिनियर पॉईंट्स आपण आत्ताच शिकलो आहोत. कॉलिनियर पॉईंटमध्ये काय आहे, कोणतेही 2 पॉईंट तर कॉलिनियर असणार आहेत, पण 3 पॉईंटवरती आपल्याला 3 पॉईंट आपल्याला कॉलिनियर दाखवायचे आहेत. आता इथे या फिगरमध्ये बघा बरं, एम ओ टी हे 3 पॉईंट वरती काय झालेले आहे, एकाच रेषेवर हे 3ही पॉईंट आलेले आहेत आणि लाईन कशी आहे, स्ट्रेट आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही पॉईंट आर, पॉईंट ओ आणि पॉईंट एन हे 3ही पॉईंट एकाच लाईनवरती आहेत. म्हणून हे पॉईंट काय म्हणू शकतो आपण, कॉलिनियर पॉईंट असे म्हणू शकतो. इथे लिहू शकतो आपण, कसं लिहिणार, लिहिताना पॉईंट एम, पॉईंट ओ अँड पॉईंट टी हे कॉलिनियर पॉईंट आहेत एकाच लाईनवरती. नंतर कोणते असतील पहा, पॉईंट आर, पॉईंट ओ अँड पॉईंट एन. लिहून घेऊयात आपण. पॉईंट आर, पॉईंट ओ अँड पॉईंट एन. पहा, कोणतेही 2 पॉईंट कॉलिनियर आपण दाखवू शकत नाही आहे, कारण ते ऑलरेडी कॉलिनियर असणार आहेत. आपल्याला काय दाखवायचे, एकाच लाईनवरती 3 पॉईंट कॉलिनियर दाखवायचे आहेत किंवा 3 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त. नेक्स्ट पॉईंट आहे रे. पहा, रे काय बघितलं होतं आपण, एका साईडनं ते काय होत आहेत, वाढत आहेत. म्हणजे पहा, इथे एक एंड पॉईंट आहे, इथे सुरुवात, आणि इथे काय करतात, एका साईडला एक्सटेंड होत आहेत. हे आपल्याला आकृतीमध्ये पाहायचं आहे. इथे काय होणार आहे, सुरुवातीला आपण पाहू शकतो पॉईंट ओ एम, ओ पासून एम पर्यंत. एमच्या पुढे काय होते, इथे लाईन वाढत आहे,
त्यानंतर रे कोणता पाहू शकतो आपण, ओ पी. पहा ओ पासून सुरुवात झालेला आहे आणि पी थ्रू जाऊन काय होतोय, तो पुढे वाढतोय आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण इथे वाढवू शकतो. त्यामुळे ओ पी ही सुद्धा काय आहे, एक रे आहे. त्याच्यानंतर आपण रे ओ एन बघू शकतो. ओ एन सेम आहे. त्यानंतर आहे रे ओ टी. त्यानंतर आहे रे ओ एस आणि शेवट आपण पाहू शकतो की रे ओ आर. मग आपण काय करूया, तिथे लिहून घेऊयात. काय असेल पहिली, रे ओ एम, रे ओ पी, रे ओ एन. नेक्स्ट असेल रे ओ टी, रे ओ एस आणि रे ओ आर. हे झाले आपले रे. लिहून घेऊयात आपण. रे ओ एम, रे ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस अँड रे ओ आर. हे झाले आपले रे. पहा नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट आपण समजून घेतलेली आहे. लाईन सेगमेंट म्हणजे काय आहे, लाईनचा एक तुकडा आहे. इथं आपण बघू शकतो, आपल्याला इथं सेपरेट लाईन सेगमेंट अशी काही दिसत नाहीये, कारण इथे एक वाढतंय. याच्या नंतर एनच्या नंतर आपण काय करू शकतो, एन पॉईंटच्या नंतर या लाईनला वाढवू शकतो, पण आपल्याला हे गृहीत धरायचं नाहीये. आता आपण काय करणार आहोत, ओ आणि एन हे दोन पॉईंटच लक्षात घेणार आहोत आणि याला आपण काय म्हणू शकतो, लाईन सेगमेंट असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ओ पी, पॉईंट ओ आणि पॉईंट पी हे काय आहेत, लाईन सेगमेंट आहे. लाईन ओ आणि आर, लाईन ओ एम, त्याचबरोबर लाईन ओ आणि एस. अशा पद्धतीने आपण इथे खाली लिहून सेगमेंट ओ एम, सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ एन, सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ आर, सेगमेंट एम टी, सेगमेंट आर एन अँड सेगमेंट ओ टी. ओ टी. पहा नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाईन्स. लाईन्समध्ये आपण इथे पाहू शकता की लाईन आपल्याला इथे दाखवायची आकृतीमध्ये. लाईन एम टी, लाईन आर आणि एन या दोन स्ट्रेट गेलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला इथे आपल्याला काय दिसते, ॲरो दिसते. या दोन लाईनवरतीच ॲरो दिसते. पहा एम टी आर एन, या साईडलाही ॲरो आहे, या साईडलाही ॲरो आहे. आपण लाईनमध्ये काय शिकले, लाईन या कन्सेप्टमध्ये किंवा दोन पॉईंट थ्रू आपण काय काढलेली आहे, एक लाईन काढलेली आहे. दोन्ही लाईन्सच्या दोन्ही बाजूला काय आहे, ॲरो आहे. याचाच अर्थ काय होणार आहे की ते दोन्ही बाजूने एक्सटेंड होणार आहे, वाढणार आहे. इथे लाईन्समध्ये काय येईल, लाईन एम टी अँड लाईन आर एन. हा झाला इथे आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट. पहा राईट द डिफरन्स नेम ऑफ द लाईन. हा आपला सेकंड क्वेश्चन आहे. लाईन आपल्याला माहिती आहे की दोन्ही बाजूने काय होणारे आहे, ती एक्सटेंड होणार आहे. या लाईनला लाईन एल हे नाव इथं दिलेलं आहे ऑलरेडी आणि इथं काय म्हटलेलं आहे की ह्या लाईनचे वेगवेगळे नाव लिहा. आपण म्हणू शकतो लाईन ए बी, लाईन बी सी, लाईन सी डी, लाईन एल. कारण लाईन ए बी आणि लाईन बी ए ही सेमच आहे, एकच आहे, त्यामुळे डबल लिहायची इथे गरज नाही आहे. त्यामुळे आपण याचे ॲन्सर लिहून घेऊयात. सुरुवातीला काय लिहिणार, लाईन एल, त्यानंतर लाईन ए बी, लाईन बी सी, लाईन सी डी. अशा प्रकारे आपण इथे याचे नावं लिहू शकतो. टेक्स्टबुकमध्ये दिलेले एक्झाम्पल आहेत.
राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन्स और पॅरलल लाईन्स इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. या लाईन ऑब्झर्व करायच्या आहेत, निरीक्षण करायचे लाईनचं, आणि कोणती लाईन पॅरलल लाईन आहे आणि कोणती इंटरसेक्टेड लाईन आहे हे आपल्याला इथे लिहायचं आहे बॉक्समध्ये. पहा इथे काय दिलेलं आहे, ही लाईन या लाईनला टच करून जात आहे, त्यामुळे ही काय आहे, एक दुसऱ्याला भेटले आहेत, त्यामुळे या लाईनला आपण काय म्हणू शकतो, इंटरसेक्टिंग लाईन म्हणू शकतो. या बघा, या दोन्ही लाईन काय आहेत, स्ट्रेट आहेत, इथे एक दुसऱ्याला ते टच झालेला दिसत नाहीयेत, एकदम सिंपल आहे, त्यामुळे हे काय आहे, पॅरलल लाईन. इथे आपल्याला ओपनली दिसत आहे की या एक दुसऱ्याला टच झालेल्या नाही आहेत, पण आपण इथे ॲरो आहे आणि हा ॲरो आहे, याचा अर्थ काय आहे की या पुढे काय होणार आहेत, वाढत जाणार आहेत, आणि ज्यावेळेस हे वाढत जातील त्यावेळेस हे एक दुसऱ्याला काय करतील, एका ठिकाणी टच होतील, त्यामुळे याला आपण पॅरलल लाईन न म्हणता इंटरसेक्टिंग लाईन असं म्हणू शकतो. इथे बॉक्समध्ये आपण लिहून घेऊयात, ही कोणती आहे, इंटरसेक्टिंग लाईन. नेक्स्ट कोणती आहे, पॅरलल लाईन, आणि हे आहेत परत इंटरसेक्टिंग लाईन. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्समध्ये काय आहे बाळांनो, पहा मी इथे 2 पॉईंट देते आणि या पॉईंट थ्रू एक लाईन काढते. दोन्ही साईडला ॲरो देऊयात, याला नाव देईन मी ए पॉईंट, हा बी पॉईंट. कोणत्याही 2 पॉईंटमधून जर एक लाईन जात असेल तर ती काय असेल, कोलिनियर पॉईंट्स असतील. हे 2 पॉईंट काय झाले, कोलिनियर पॉईंट. पॉईंट ए आणि पॉईंट बी हे कोलिनियर पॉईंट झाले, आणि हे कोलिनियर पॉईंट कोणत्याही 2 पॉईंटवरती कोलिनियर पॉईंट असतात. पण जर आपल्याला 3 पॉईंट दिले, पॉईंट पी, पॉईंट क्यू अँड पॉईंट आर, आणि आता आपल्याला यावरून काय काढायचं आहे, एक लाईन काढायची आहे. कोलिनियर पॉईंटमध्ये स्ट्रेट लाईन हे गरजेची असते, आणि ह्या 3 पॉईंटवरून सुद्धा आपण काय काढू शकलो, एक स्ट्रेट लाईन काढू शकलो. पॉईंट पी, पॉईंट क्यू आणि पॉईंट आर हे काय झाले, कोलिनियर पॉईंट झाले. पण समजा आपल्याला असे पॉईंट दिलेले आहेत आणि या 3 पॉईंट थ्रू आपल्याला काय काढायला सांगितले, एक लाईन काढायला सांगितलेली आहे. तर इथून 3 लाईनमधून पॉसिबल आहे का स्ट्रेट लाईन, नाही. या 2 लाईनमध्ये तरी आपल्याला पॉसिबल आहे, या 2 लाईनमध्ये तर आपण काढू शकतो. हे आपली कोलिनियर पॉईंट झाले, पण आपण या 3 लाईनमध्ये काढू शकत नाही, 3 पॉईंटमध्ये काढू शकत नाही. या लाईनमध्ये 3ही पॉईंट आलेले नाही आहेत. जर असे 3 पॉईंट घेतले आपण तर कसं होईल, ते स्ट्रेट लाईन होईल का, नाही, ती स्ट्रेट लाईन होणार नाही आहे. त्यामुळे हे कोलिनियर पॉईंट नाही आहेत, याला आपण म्हणू शकतो नॉन कोलिनियर पॉईंट. नॉन कोलिनियर पॉईंट. इथे आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1. पहा, प्रॅक्टिस सेट 1मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोइंग. इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे, या आकृतीला बघून आपल्याला काही इथं आपण जे आत्ता कन्सेप्ट क्लिअर केल्या ते कन्सेप्ट इथं लिहायचे आहेत, म्हणजे नाव द्यायचे आहेत. फर्स्ट पॉईंट आहे आपला इथं कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट्स आपण आत्ताच शिकलो आहोत. कोलिनियर पॉईंटमध्ये काय आहे, कोणतेही 2 पॉईंट तर कोलिनियर असणार आहेत, पण 3 पॉईंटवरती आपल्याला 3 पॉईंट आपल्याला कोलिनियर दाखवायचे आहेत. आता इथे या फिगरमध्ये बघा बरं, एम ओ टी हे 3 पॉईंट वरती काय झालेली आहे, एकाच रेषेवर हे 3ही पॉईंट आलेले आहेत, आणि लाईन कशी आहे, स्ट्रेट आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही पॉईंट आर, पॉईंट ओ आणि पॉईंट एन हे 3ही पॉईंट एकाच लाईनवरती आहेत, म्हणून हे पॉईंट काय म्हणू शकतो आपण, कोलिनियर पॉईंट असे म्हणू शकतो. इथे लिहू शकतो आपण, कसं लिहिणार, लिहिताना पॉईंट एम, पॉईंट ओ अँड पॉईंट पी हे कोलिनियर पॉईंट आहेत एकाच लाईनवरती. नंतर कोणते असतील, पहा, पॉईंट
आर, पॉईंट ओ अँड पॉईंट एन. लिहून घेऊयात आपण. पॉईंट आर, पॉईंट ओ अँड पॉईंट एन. पहा, कोणतेही दोन पॉईंट कॉलिनियर आपण दाखवू शकत नाही आहे, कारण ते ऑलरेडी कॉलिनियर असणार आहेत. आपल्याला काय दाखवायचं आहे, एकाच लाईनवरती 3 पॉईंट कॉलिनियर दाखवायचे आहेत किंवा 3 पेक्षा जास्त, 2 पेक्षा जास्त. नेक्स्ट पॉईंट आहे रे. पहा, रे काय बघितलं होतं आपण, एका साईडनं ते काय होत आहेत, वाढत आहेत. म्हणजे पहा, इथे एक एंड पॉईंट आहे, इथे सुरुवात, आणि इथे काय करतात, एका साईडला एक्सटेंड होत आहेत. हे आपल्याला आकृतीमध्ये पाहायचं आहे. इथे काय होणार आहे, सुरुवातीला आपण पाहू शकतो पॉईंट ओ एम, ओ पासून एम पर्यंत. एमच्या पुढे काय होते, इथे लाईन वाढत आहे. त्यानंतर रे कोणता पाहू शकतो आपण, ओ पी. पहा, ओ पासून सुरुवात झालेला आहे आणि पी थ्रू जाऊन काय होतोय, तो पुढे वाढतोय आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण इथे वाढवू शकतो. त्यामुळे ओ पी ही सुद्धा काय आहे, एक रे आहे. त्याच्यानंतर आपण रे ओ एन बघू शकतो. ओ एन सेम आहे. त्यानंतर आहे रे ओ टी, त्यानंतर आहे रे ओ एस, आणि शेवट आपण पाहू शकतो की रे ओ आर. आपण काय करूया, तिथे लिहून घेऊयात. काय असेल पहिली, रे ओ एम, रे ओ पी, रे ओ एन. नेक्स्ट असेल रे ओ टी, रे ओ एस आणि रे ओ आर. हे झाले आपले रे. लिहून घेऊयात आपण. रे ओ एम, रे ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस अँड रे ओ आर. हे झाले आपले रे. पहा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट आपण समजून घेतलेली आहे. लाईन सेगमेंट म्हणजे काय आहे, लाईनचा एक तुकडा आहे. इथं आपण बघू शकतो, आपल्याला इथं सेपरेट लाईन सेगमेंट अशी काही दिसत नाहीये, कारण इथे एक वाढतंय. याच्या नंतर एनच्या नंतर आपण काय करू शकतो, एन पॉईंटच्या नंतर या लाईनला वाढवू शकतो, पण आपल्याला हे गृहीत धरायचं नाहीये. आता आपण काय करणार आहोत, ओ आणि एन हे 2 पॉईंटच लक्षात घेणार आहोत आणि याला आपण काय म्हणू शकतो, लाईन सेगमेंट असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे ओ पी, पॉईंट ओ आणि पॉईंट पी हे काय आहेत, लाईन सेगमेंट आहे. लाईन ओ आणि आर, लाईन ओ एम, त्याचबरोबर लाईन ओ आणि एस. अशा पद्धतीने आपण इथे खाली लिहून, सेगमेंट ओ एम, सेगमेंट ओ पी, सेगमेंट ओ एन, सेगमेंट ओ एस, सेगमेंट ओ आर, सेगमेंट एम टी, सेगमेंट आर एन अँड सेगमेंट ओ टी. ओ टी. पहा, नेक्स्ट कन्सेप्ट आहे लाईन्स. लाईन्समध्ये आपण पहा, लाईन्समध्ये आपण इथे पाहू शकता की लाईन आपल्याला इथे दाखवायची आकृतीमध्ये. लाईन एम टी, लाईन आर आणि एन या 2 स्ट्रेट गेलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूला इथे आपल्याला काय दिसते, ॲरो दिसते. या 2 लाईनवरतीच ॲरो दिसते. पहा, एम टी आर एन, या साईडलाही ॲरो आहे, या साईडलाही ॲरो आहे. आपण लाईनमध्ये काय शिकले, लाईन या कन्सेप्टमध्ये किंवा 2 पॉईंट थ्रू आपण काय काढलेली आहे, एक लाईन काढलेली आहे. दोन्ही लाईन्सच्या दोन्ही बाजूला काय आहे, ॲरो आहे. याचाच अर्थ काय होणार आहे की ते दोन्ही बाजूने एक्सटेंड होणार आहे, वाढणार आहे. इथे लाईन्समध्ये काय येईल, लाईन एम टी अँड लाईन आर एन. हा झाला इथे आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट.
पहा, राईट द डिफरन्स नेम ऑफ द लाईन. हा आपला सेकंड क्वेश्चन आहे. लाईन आपल्याला माहिती आहे की दोन्ही बाजूने काय होणारे आहे, ती एक्सटेंड होणार आहे. या लाईनला लाईन एल हे नाव इथं दिलेलं आहे ऑलरेडी, आणि इथं काय म्हटलेलं आहे की ह्या लाईनचे वेगवेगळे नाव लिहा. आपण म्हणू शकतो लाईन ए बी, लाईन बी सी, लाईन सी डी, लाईन एल. कारण लाईन ए बी आणि लाईन बी ए ही सेमच आहे, एकच आहे, त्यामुळे डबल लिहायची इथे गरज नाही आहे. त्यामुळे आपण याचे ॲन्सर लिहून घेऊयात. सुरुवातीला काय लिहिणार, लाईन एल, त्यानंतर लाईन ए बी, लाईन बी सी, लाईन सी डी. अशा प्रकारे आपण इथे याचे नावं लिहू शकतो.